पाहणार आहोत स्टँडर्ड 10ची सायन्स 2ची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 13. या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला पाहायचे आहेत व्हेरियस टाईप्स ऑफ द टिश्यू. त्याआधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला उत्तरासहित सर्व व्हिडिओ किंवा उत्तरांचे स्पेशल व्हिडिओ तसेच टेस्टचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. पहा, लेट्स अंडरस्टँड टिश्यू. A group of cell having the same origin, same structure and same function, it is called a tissue. टिश्यू म्हणजे काय तर सेलचा असा ग्रुप, पेशींचा असा ग्रुप असतो की ज्याचं ओरिजिन सेम असते, त्याचं स्ट्रक्चरही सेम असते आणि फंक्शनही सेम असते. त्यानंतर त्या टिश्यूचे टाईप्स दिलेले आहेत. तिथं दोन टाईप्स आहेत दिलेले, सिम्पल टिश्यू अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. सिम्पल टिश्यू त्याला म्हणायचं की ज्याच्यामध्ये ओनली वन टाईप्स ऑफ सेल असतात, आणि कॉम्प्लेक्स टिश्यू की ज्यामध्ये मोर दॅन वन टाईप्स ऑफ द सेल असतात. असे दोन प्रकार, सिम्पल टिश्यू अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. पुन्हा त्यात प्रकार आहेत ॲनिमलचे आणि प्लॅन्टचे टिश्यू कसे असतात. ॲनिमल टिश्यू, देअर आर द 4 मेन टाईप्स ऑफ द ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूचे 4 प्रकार आहेत, नेमली द एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्व्हस टिश्यू. असे 4 प्रकार इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर प्लॅन्ट टिश्यूमध्ये 3 टाईप्स दिलेले आहेत. प्लॅन्ट टिश्यू, देअर आर द 3 टाईप्स ऑफ द प्लॅन्ट टिश्यू, मेरिस्टॅमॅटिक टिश्यू, परमनंट टिश्यू अँड एपिडर्मिस. अशा पद्धतीचे तिथं 3 प्रकारचे टिश्यू प्लॅन्टमध्ये आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय. The techniques of bringing about improvement in living organism by artificial genetic change or by hybridization for the welfare of human being is called biotechnology. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अशा प्रकारचं इम्प्रूव्हमेंट करायचं की एकतर जेनेटिक चेंज करून इम्प्रूव्हमेंट करायचं आर्टिफिशियल जेनेटिक चेंजनं, किंवा हायब्रिडायझेशननं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, त्याला म्हणायचं बायोटेक्नॉलॉजी. जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर आर 2 टेक्निक्स युज्ड इन बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस. इथं 2 प्रकारचे टेक्निक्स दिलेले आहेत. एक आहे टिश्यू कल्चर आणि दुसरं असते जेनेटिक इंजिनिअरिंग. बायोटेक्नॉलॉजीमध्ये या दोघांचा समावेश असतो. टिश्यू कल्चर, टिश्यू कल्चर इज द टेक्निक इन विच एक्स व्हिवो ग्रोथ ऑफ सेल or tissue in an aseptic condition and nutrient rich medium is done. टिश्यू कल्चरमध्ये असे टेक्निक वापरले जाते की प्रयोगशाळेमध्ये न्यूट्रियंट रिच असलेलं मीडियम वापरून, एक माध्यम वापरून, आणि ते एकदम जंतुविरहित, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया किंवा व्हायरस नसतो, अशा मीडियमवरती सेलची किंवा टिश्यूची ग्रोथ करतात, ग्रोथ ऑफ सेल अँड टिश्यू, आणि त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम मिळवणं, याला म्हणतात टिश्यू कल्चर. पहा पुढे दिलं आहे, कम्प्लीट ऑर्गॅनिझम कॅन बी डेव्हलप फ्रॉम द सिंगल सेल ऑर टिश्यू. अशा टिश्यूपासून किंवा एका सेलपासून सुद्धा कम्प्लीट ऑर्गॅनिझम, एखादं कम्प्लीट प्लॅन्ट आपण डेव्हलप करू शकतो. त्यानंतर पुढील आहे चेंजेस इन ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचा असा उपयोग केल्यामुळे आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये पुढील बदल आपल्याला पाहायला मिळतात. केमिकली मॉडिफाईड क्रॉप्स आपण नेहमी वापरतो, ते याचंच एक उदाहरण आहे. केमिकली मॉडिफाईड क्रॉप्स आर बीइंग प्रोड्यूस बाय इंट्रोड्युसिंग द चेंजेस इन DNA ऑफ नॅचरल क्रॉप्स. हा इथं केमिकलीच्या ऐवजी तो जेनेटिकली मॉडिफाईड असा अर्थ घ्यायला पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप यांच्यामध्ये त्या प्लॅन्टमध्ये DNA बदल करतात आणि तो नवीन प्रकारचा DNA त्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करून मॉडिफाईड क्रॉप तयार केला जात असते. त्यानंतर दुसरा चेंज आहे दे हॅव ॲबिलिटी टू विस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. मग असे तयार झालेले प्लॅन्ट
एन्व्हायरमेंटल स्ट्रेससुद्धा सहन करतात. ग्रो इन एनी ॲडव्हर्स कंडिशन, कमी पावसावर किंवा जास्त उन्हाच्या भागातसुद्धा ते जगू शकतात. त्यानंतर देअर इज इम्प्रूव्हमेंट इन न्यूट्रिएंट व्हॅल्यू, त्यांच्यामध्ये पोषणमूल्य वाढलेलं असते. अँड डिक्रीज इन द लॉस ऑफ क्रॉप. पुढचं आहे हाय यील्डिंग व्हेरायटी ऑफ GM क्रॉप्स लाईक द बनाना, मेज. पुढे अशा काही क्रॉपचे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. बनाना, मेज, राईस, पोटॅटो, सोयाबीन, टोमॅटो, कॉटन, ॲपल, ब्रिंजल, पपाया, बीट, रोज, टोबॅको, व्हीट एक्सेट्रा आर द अव्हायलेबल. हे हाय यील्डिंग आहे, यांच्यापासून खूप उत्पादन मिळते असे वनस्पती आपण बायोटेक्नॉलॉजीद्वारे तयार करू शकतो. त्यानंतर अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, नर्सरी अँड फॉरेस्ट्री. फ्लोरिकल्चरमध्ये, नर्सरीमध्ये आणि फॉरेस्ट्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करता येईल ते इथे सांगितलेलं आहे. टिश्यू कल्चर कॅन बी यूज टू ग्रो दोज प्लॅन्ट ऑन द लार्ज स्केल. टिश्यू कल्चरचा उपयोग करून आपण यांच्यापासून खूप सारे प्लॅन्ट मिळवू शकतो. फुल्ली ग्रोन प्लॅन्ट कॅन बी प्रोड्यूस इन अ शॉर्टर ड्युरेशन. कमीत कमी कालावधीमध्ये खूप वाढ होणारी वनस्पती आपण बायोटेक्नॉलॉजीने तयार करता येते. प्लॅन्ट कॅन बी ग्रो इवन इफ मीन्स ऑफ पॉलिनेशन ऑर जर्मिनेटिंग सीड ऑर नॉट अवेलेबल. ज्या प्लॅन्टची सीड किंवा पॉलिनेशन होत नसेल, सीड अवेलेबल होत नसेल, असे प्लॅन्ट या बायोटेक्नॉलॉजी किंवा टिश्यू कल्चरच्या पद्धतीनं आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर पुढील आहे लार्ज नंबर ऑफ सीडलिंग कॅन बी प्रोड्यूस इन द शॉर्ट टाईम. कमीत कमी वेळेमध्ये खूप सारे रोपं आपल्याला तयार करता येतात. डिसीज फ्री, व्हायरस फ्री प्लॅन्ट कॅन बी डेव्हलप. अशा प्लॅन्टवरती व्हायरस किंवा डिसीज हा त्यांना बाधा करू शकत नाही. रेअर अँड एंडेंजर्ड प्लॅन्ट कॅन बी ग्रोन युजिंग द टेक्निक. हे टेक्निक वापरून आपण दुर्मिळ होत चाललेले वनस्पतीसुद्धा वाढवू शकतो. त्यानंतर पुढे आहे ॲग्रो टुरिझम. इफ सफिशियंट लँड इज अवेलेबल द इमर्जिंग फील्ड ऑफ ॲग्रो टुरिझम वुड बी गुड बिझनेस. आपल्याकडे जर जमीन असेल उपलब्ध तर आपण हा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो, ज्याला ॲग्रो टुरिझम म्हणतात. काय असते या ॲग्रो टुरिझममध्ये? मँगो, चिकू, गव्हा, कोकोनट, कस्टर्ड ॲपल अँड सम अदर रिजनल फ्रूट ट्रीज तिथं आपण उपलब्ध करून देऊ शकतो. मँगो, चिकू, गव्हा, कोकोनटसारखी. शेड गिविंग लोकल ऑर एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह प्लॅन्ट. त्या ॲग्रो टुरिझमद्वारे आपण लोकल किंवा एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह शोची झाडे आपण तिथं उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर बटरफ्लाय गार्डन, मेडिसिनल प्लॅन्ट गार्डन, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. बटरफ्लाय गार्डन किंवा मेडिसिनल प्लॅन्ट किंवा ऑर्गॅनिक व्हेजिटेबल आणि फ्रूट्स आपण उपलब्ध करून देतो. पीपल व्हिजिट प्लेसेस विथ सच अट्रॅक्शन इन लार्ज नंबर. आणि अशा ठिकाणी मग लोकांचं अट्रॅक्शन वाढते. सेलिंग प्लॅन्ट, सीडलिंग, फ्रूट अँड व्हेजिटेबल ॲट सच प्लेसेस कॅन बी क्वाईट प्रॉफिटेबल. अशा ज्या ठिकाणी लोकांची गर्दी वाढेल तेव्हा अशा ठिकाणी आपल्याला निश्चितच उत्पादन वाढलेलं मिळेल. ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. आता शेतीपूरक काही व्यवसाय आहेत, त्याला म्हणायचं असते ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. जसं की ॲनिमल हजबंड्री, त्यानंतर आहे पोल्ट्री फार्मिंग आणि सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग. सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग. हे शेतीला पूरक असणारे काही उद्योग आहेत. अशा पद्धतीनं आपण इथं आजची ही ॲक्टिव्हिटी शीट पाहिलेली आहे. यावर असलेले प्रश्न तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये उत्तरासहित मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. काय
पाऊस ते येऊन गेला. म्हणून मला गरम करायला लागलो. ये पिल्लू, ఏమా मम्मा उठे बाळा. మంచిగా ఉన్నా. झोप लागली. 4 5 कमी झाले ना यावेळी. बनवायची. माझ्या आवडली बघ. काय जेवते? काय जेवते? उठली का म्हटली? बघितलं ओके का ना बायकोची पण दिसते ॲड्रेस म्हणून. त्याची ड्रेस आता बरोबर होऊन राहिली. तेव्हाची ड्रेस आता बरोबर होऊन राहिली. ड्रेस आता बरोबर होऊन राहिली म्हटलं. बरोबर होऊन राहील. त्याचे आगात पीठ. किती लहान. काय जेवते? पुरणपोळी. दिवसभर आवडते. साखरपुडी जेवणार. तो मुलगा संपून टाकाय. कोणता? गुलकंद. गुलकंदपोळी जेव. कांदो खराब एक गुलकंद घे आपण. तुझी मला गुलकंद. जेवण डावला डावला. गुलकंद. हे चालूच नाही केलं का? नाही खराब होऊन नाही. क्रीम. काय घटू द्या ते मी घरी म्हणतो आईला म्हणतो बघ बघायचं या म्हणतो. अरे पोरी खाली ते चालली बाहेर झोपत नाही. काय काम लपून ठेवता. वाजला आहे. नाही का माझं? शेबी. काय करावं? मग डाटा मी सांगते कोणता लावायचा. हे 1 नंबरचं लावायचं. काही करत नाही ना ते. ते मी काय बॅटरीसाठी मोठं करत नाही. मग खाली खाली एकदा माहिती झालं की ड्रेस खराब होतात मग त्याचे डाउनलोड व्हायला 4-5 मिनिट डाउनलोडला टाकले. ते चालतच नाही ना बिना याचे. फायनल खूप चालतात की यूट्यूबमध्ये चालतच नाही ते. हो ना. वापर खाऊ नको.
बस झालं. उठली तर सुरूच आहे तू मोबाईल पाहिलं.